चांगलं पीनट्स नाही पाहिजे म्हणजे सगळं काढायचं ते साईडला. आणि लिचूला पीनट्स पाहिजे पाहिजे ती आली बघा. काय लिचू काय करते? कसे आहेत? 50 रुपयाला डझन. 50 रुपयाला डझन. छान आहे तुम्हाला. हा बघा किती सुंदर आहे. आणि हा वाला मागचा सेम आहे साईज. पिंक कलर. ओके. हा कितीला आहे? पर्पल. वाव. 1 2 5 आणि 10. माझ्या सासरी तुमच्या मसाल्याशिवाय जेवण नाही बनवले. थँक्यू. मी जेवण बनवत होती ना तर मला घरातले सारखे काय टाकतेस सांग, काय टाकतेस. मी अक्षरशः लपून लपून तो मसाला टाकत होते. माझी वावा करून घ्यायची. नमस्कार मित्रांनो. तर आज आहे धनतेरस आणि धनतेरसच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा आमच्याकडून. मराठीमध्ये धनत्रयोदशी म्हणतात असं आहे ना, तर तो पण बोलतील की धनतेरस नाही म्हणत. पण तर धनतेरसच्या आणि दीपावलीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर आमची सकाळची सुरुवात नाश्त्यापासून चालले बघा. नाश्त्यामध्ये बनवले स्नेहाने कांदा पोहा. आणि आजचा प्लॅन काय आहे स्नेहा? आजचा आपला प्लॅन आहे की आपण आता नाश्ता वगैरे करूया, थोडीफार शॉपिंग करायची, जसे की दिवे वगैरे आणायचे, घरातले पूजाचं सामान आणायचं, ते सगळं घेऊन येऊया. आपण वाशीला जाऊया. हा चालेल. इथे आपल्याला कुठल्या माहिती का एपीएमसी मार्केट, जलाराम मार्केट, तर तिथे जाऊया शॉपिंगला ना. कारण तिथे आज मस्तपैकी भरलेला असते. हो. लिचू बघा. लिचू कुठे चालली? कुठे? त्याच्या अगोदर पहिला नाश्ता करूया. आणि आजच्या दिवशी काहीतरी काय खरेदी पण करतात ना. खरेदी करतात, सोना चांदी. आपण पण थोडंफार काहीतरी सोना खरेदी करू आज ना. काय खरेदी करायची? काहीतरी असं नॉर्मल 1-2 ग्रॅमचा. हा ठीक आहे, बघूया. आताच कारण कालामध्ये सोनं एवढं महाग झालं का बाबा घाम फुटल. 1 तोला घ्यायचा म्हणजे 1,30,000 रुपये लागतील. तर आपण छोटा मोठा काहीतरी असं घेऊया 1 ग्रॅमचा ना, 1 ते 2 ग्रॅमचा. तर चला आता मी पटकन पटापट नाश्ता करून घेतो. आम्ही चांगलं पीनट्स नाही पाहिजे म्हणजे सगळं काढायचं ते साईडला. आणि लिचूला पीनट्स पाहिजे बघा. काय लिचू काय करते? लिचू. चलो जाऊया आपण बाहेर. चला. आणि हा आम्हाला एक तुमच्यासोबत शेअर करायचं आहे. जसं आता आम्ही ना तुम्हाला ह्या मागच्या ब्लॉग मध्ये आम्ही सांगितलं का आम्ही गिव्ह अवे ठेवणार आहोत. तर त्याच्यामध्ये कसं जो कमेंट करेल त्याच्या कमेंट वरती 200 लाईक. आता ते तुम्ही कसे पण आणायचं. पण एक ताईने वाटतं कमेंट केली का भरपूर हार्ड आहे 200 लाईक. बरोबर. तर एक काम करतो आता तुमचं आम्ही ऐकतोय जर तुम्ही बोलताय असं तुम्हाला असं वाटतंय तर आता आपण ना 200 लाईकच्या वरती ना 100. आता ते 100 तुम्हाला कसं पण करायचं. बरोबर नाही. याला त्याला सांगा तुम्ही गावामध्ये फिरा बरोबर का नाही. पण आता साडी पण तुम्हाला का अशी तशी नाही भेटणार का, चांगलीच देणार आम्ही साडी. आणि आम्ही हे तुमच्यासाठी करतो. आता बघा तुम्हाला जर गिफ्ट पाहिजे असेल आमच्याकडनं तर तुम्हाला पण काहीतरी करावं लागेल ना. तर टास्क हा आहे का तुम्हाला कमेंट करायचे आणि त्या कमेंट वरती तुम्हाला 100 लाईक आणायचं. ज्याच्या कमेंट वरती व्हिडिओ मध्ये 100 लाईक पूर्ण होतील तो गिव्ह अवे विनर होणार. माहिती झालं नाही. हॉली मोली पकडत असं सगळं. हे काय असं. चला या सर्वांनी चहा पियाला. सानूने आज न्यू ड्रेस घेतलाय, दाखव जरा. वाव छान दिसतंय. राऊंड वर सुंदर कम्फर्टेबल वाटतंय ना त्याच्यामध्ये. कम्फर्टेबल आहे ना तू. स्नेहाने पण आज न्यू. माझं ही काशीमध्ये जायचं तेव्हा घेतलेला पण ते युज नाही झाला तर आज वेअर केला. आणि काल काम करू करू एवढं थकलो ना. आणि जसं सकाळ झाली तर सकाळी पहिले सर्वांचे 35-30 किलो मसाल्यांचे ऑर्डर आहे, सर्व पॅक केले. आता आपण एक काम करूया. आता आपण शॉपिंगला जातोय ना, जाता जाता कुरिअर करायला जाऊया ना. लिचू. आणि ज्याला कोणालाही मसाला हवा असेल ना आमचा स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला, तर आम्ही स्क्रीनवरती ना व्हॉट्सअप नंबर देतोय. तुम्ही घरी बसून आमचा स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला ऑर्डर करू शकता. या मसाल्याची खासियत ही आहे ना, अशी आहे ना का तुम्हाला ना असा मसाला कुठेच नाही भेटणार. म्हणजेच आमचा मसाला आहे ना, तुम्ही कोणतीही रेसिपी बनवा, नॉनव्हेज बनवा, व्हेज बनवा, सर्व रेसिपी अप्रतिम बनते. आणि जरी तुम्ही असा विचार करत असाल की फक्त नॉन व्हेज साठी आहे तर अजिबात नाही. तुम्ही प्युअर व्हेजिटेरियन असाल तरी तुम्ही आपला मसाला युज करू शकता. कारण टेस्ट तुम्हाला मिळणार आहे एकदम. आणि एकदम हायजीन सोबत आम्ही मसाला प्रिपेअर करतोय. तुम्हाला काही म्हणजे बोलतात ना ऍसिडिटीचा त्रास नाही होणार. कारण आम्ही स्वतः डेली युज करतो. आता कमीत कमी 4 वर्ष झाले आपण आपलाच मसाला युज करतो. 4 ते 5 वर्ष. आणि हा जो मसाला आहे ना आम्ही ना 32 मसाल्यांपासून तयार केलेला आहे मसाला. तर जर तुम्ही आमचा मसाला कधी युज, हे बघा कोणाला जबरदस्ती नाही. जर तुम्हाला असं वाटतंय का तुमच्या जेवणामध्ये स्वाद यावा, टेस्ट यावा
आणि तुम्हाला असं वाटते का 1000 मसाले घेण्यापेक्षा एक मसाल्यामध्ये चांगली रेसिपी बनवावं, तर आमचा मसाला तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. मग नंतर तुम्हाला ना मी लिहून देते कोरे कागदावरती, तुम्ही आमचाच मसाला घेतात, बरोबर ना. कारण असं किती जण आपल्याला मेसेज करतात, बोलतात का दादा एकदा आम्ही अर्धा किलो ट्राय करून बघतो, मग नंतर आम्ही लगेच रिप्लाय देतो तुम्ही 100% नेक्स्ट टाइम आमच्याकडनंच घेणार. आणि मग नंतर ते पण मेसेज करतात दादा तुमचा मसाला भारीच आहे, आता नेक्स्ट टाइम मसाला घेतला तर ते टेस्टच नाही लागत असं बोलतात. तर हे सर्व आहे ना फीडबॅक आम्ही कुठे ठेवतो माहितीये का, आमचा जो बिझनेस नंबर आहे ना जो आता स्क्रीनवरती तुम्हाला शो होतोय त्याच्यावरती व्हॉट्सअपवरती स्टेटस वरती ठेवतात. तर आता मसाले मस्तपैकी गोणीमध्ये भरलेले आहेत. बापरे फॅमिलीचा प्रेम, एवढा मसाला प्रेम आहे युट्यूब फॅमिलीचा, पडता पडता आले. तर आता ना आम्ही निघालो, आता मार्केटला चाललो, तर जाता जाता आपण एक कुरिअर करूया आणि डायरेक्टली मार्केटला जे काय आहे ते आपण शॉपिंग करूया. आपल्या ना आता राईट साईडला ना विमानतळ आहे या साईडला, तर आम्ही याच्यावरती ना फुल व्हिडिओ बघितली, नक्की चेकआउट करा फुल इन्फॉर्मेशन मध्ये किती डेव्हलप झालंय विमानतळ, आजूबाजूची एरिया पण कव्हर केली या व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर आजच्या डेटमध्ये एकदम भारी म्हणजे तुम्ही बोलू शकता संधी आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा, फुल डिटेल मध्ये बनवलेली आहे आम्ही. तर आता ना आम्ही वाशीला पोहोचलो, भरपूर गरम करतोय ना, तर विचार केला का नीट पिणं सानू तशीच पिणार, आता पिऊ दे. सीताफळ मिल्कशेक घेतलाय सानूचा, अरे वा संपला, पहिल्यांदा संपवला. जेव्हा पण आम्ही वाशीमध्ये येतो ना, हे बघा इथेच येतो ज्यूस पियाला. प्रमोशन व्हिडिओ नाही पण खूप छान वाटतं ना इथला, क्वालिटी वाईज चांगला आहे, क्वालिटी वाईज चांगला आहे. हा तर आता आम्ही मार्केटमध्ये आलो. रांगोळी घेते. रांगोळी घेतेस का? ते कोणच नव्हतं दिसलं, मी चल घेऊन टाकते. ग्रीन वाला झाला ना बस. टोटल करा किती? 50 रुपये मॅम. छोटी झाडू घेते, मोठी घेतली की ती कसं मग यूज नाही होत ना. मस्त आहे ना छोटी, आपल्या याच्यात पण राहील ना तिजोरी मध्ये. कितीला ही? 10 रुपयाला आहे. चेंज का जीपे करायला? जीपेच करायला लागेल. हे पाहिजे याच्याने तर काय करणार केला खेळायला. मी पहिले माहिती प्रत्येक याला जाऊन आहे ना हेच घ्यायची जत्रेमध्ये. शिवरात्रीचे. हे कितीला आहे? 100 रुपयाला. हे काय बघते रांगोळी काढण्यासाठी का? काढण्यासाठी. रांगोळीसाठीच बघते. कितीला आहे हे? कितीला आहे? 50 ला 2. आणि हे काही पण घे, 50 ला 2. कितीला आहे? कितीला आहे दादा? 550 का 650. कितीला? 750 रुपये बोलते. 550 नाही 650 550. हा बघा किती सुंदर आहे, मस्त आहे. हा याची किती प्राइस आहे? 600 रुपये. तर हा बघा खूप छान वाटतंय, तर आम्ही हा वाला घेतोय 400 रुपयामध्ये. 700 रुपये बोलतो ना. दे दो याच्यातला द्या. ये कितीला आहे? हा वाला कितीला आहे? किती? 750. हा वाला 750 रुपये. अजून कुठली व्हरायटी आहे? हा बघा किती सुंदर आहे, 550 रुपये. सुंदरच वाटतं, मस्त वाटतंय. आणखीन स्कॅनर पिंक कलर. ओके. हा कितीला आहे? वही रेट है. पर्पल. पर्पल है. वाव. काय रेट आहे त्याचा? वही रेट 550. ओके 550 रुपये. काय दिवे घ्यायचे आहेत ना? हो. लाइटिंग पण आहे. लाइटिंग तर ऑलरेडी आपल्या आहेत ना. किती वर्ष अगोदरचे घेतलेले ना आपण? 3 ते 4 वर्ष. 3-4 अजूनपर्यंत एकदम चालतात चांगलं. जागा नाही, एकदम भारी भरले. वाटते एकदम ना. 50 दर्जन. कसे आहेत? 50 रुपयाला दर्जन. 50 रुपयाला डझन. छान आहे तुम्हाला ना. आणि डिझाईन पण बघा किती सुंदर आहे आतमध्ये. स्वस्तिक वगैरे आहे ना. हो. 10-11 बार. एक दर्जन घेते. एक डझन का? सानू आणि स्नेहा हे काढतात. किती टोटल 2 डझन घेतेस ना? नहीं गिरेगा, टेंशन मत. कितने झाले? पैसा ले लो दादा. एक ये कितने का है? ये टूट रहा है बट दूसरा तो अच्छा निकाल. कितीला आहे? 30 रुपीज. 30 रुपये. 30 रुपयाला एक आहे. छान आहे. मार्केट मध्ये ना गर्दी एवढी आहे ना, आज भरपूर गर्दी आहे ना. मुलं म्हणजे बघा कंटाळतात, एवढी गर्दी आहे. आपणच इतकी चालायला जागा नाही, एवढी गर्दी आहे. तर आता इथेच नाही, पटकन पूजेचं सामान घ्या. हो. तर आता ना शॉपिंग वगैरे केली आणि जास्त काय आपल्याला शूट नाही करता आला. एवढी गर्दी होती आणि आता ट्रॅफिक पण होती. आम्ही कसं निघून आलो. कमीत कमी मध्ये 1.5 तास लागला आपल्याला वाशीवरून येता. बरोबर. तर काय बोलत नाही. आपण थोडासा धनतेरस पण आहे
धन त्रयोदशी आहे तर आपण काहीतरी गोल्डचं घेऊया. हा. मी बोलते नको पण बोलते घेऊया, इन्व्हेस्टमेंटच होणार. हा हे बघा सागर ज्वेलरी मध्ये आलो आणि तुम्हाला तर माहिती आहे आपण हा ज्वेलरी शॉप सोडून आपण दुसरे कुठे जातच नाही. अरे बापरे एकदम भारी सजवलंय बाई आई पण ना, मस्त गर्दी आहे आज. हॅपी धनतेरस. फुल बिझी. छान छान मस्त डेकोरेट मस्त केलंय, छान केलंय. हे बघा इथं पण एक असं काउंटर बनवलेलं आहे. इथे काय आहे, इथे कशासाठी हा काउंटर आहे? गोल्ड कॉईन. अच्छा गोल्ड कॉईन वगैरे घ्यायचे असतील ना तर त्यासाठी इथे शेटला भेटू. चला हॅपी दिवाळी. कसे आहात? आज कशी धनतेरस आहे तर विचार केला थोड्या ना थोडं काय होईल आपण काहीतरी शॉपिंग करूया. बाकी एकदम मस्त एक नंबर सजवलंय, छान छान मस्त डेकोरेट केलंय. बाकी काय कशी तब्येत? एकदम मस्त चाललंय. फ्लॅटचा चालू आहे सर्व चालू आहे. आमंत्रण तुम्हाला लवकरच देऊ आपण. गर्दी तर भरपूर आहे, भरपूर जण आलेले, वाढेल आता गर्दी. आम्ही विचार करतो का आज धनतेरस आहे तर काहीतरी छोटी छोटी आपण वस्तू पर्यंत कॉईन बाहेरच आहे ना. ओके ओके चालेल. ओके 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 चला मग बघतो आम्ही. जर तुम्ही इथे येते ना सागर ज्वेलरी मध्ये गोल्डचं असेल ना बघा या साईडला आणि डायमंड पुन्हा चांदी घ्यायची असेल तर त्या साईडला. गोल्ड कॉईन तर आता आपण घेऊच, पहिला आपण डायमंड डिपार्टमेंट. बापरे डायमंड घेण्यासाठी पण गर्दी बघा, फुल गर्दी आहे. नमस्कार हॅपी दिवाळी. फुल गर्दी आहे, वा फुल गर्दी. आपले दादा याच्यावरती डायमंड वरती पण ऑफर आहे. 1 लाख ची खरेदी केली 0 मेकिंग. अच्छा 0 मेकिंग. अरे वा छान. गर्दी बघा, गर्दी पण भरपूर आहे. तर चला आता आपण कॉईन घेऊया. कॉईन घ्यायला सिल्वरचं तिथे आहे आणि इथे कॉईनचं आपण कॉईन बघूया. ओके आजचा रेट काय आहे जरा दाखवा. रेट आहे बघा. अच्छा हा बघा अर्धा ग्राम पासून स्टार्ट आहे. अर्धा ग्राम पासून. ओके अर्धा ग्रामला 6930. हा 1 ग्रामला 13700. ओके आणि 2 ग्रामचे 26950. आणि 5 ग्रामचे 5 ग्रामचे 67,000. मध्ये लक्ष्मी कॉईन पण असतात ना, एक दोन दाखवा जरा मला. ओके हा बघा हा. अच्छा व्हॅल्यू सेम आहे दोघांची पण काय याच्यामध्ये फरक असते का डिफरन्स? सगळे फरक आहे घेताना. हा म्हणजे हा कसा दिसायला थोडा मोठा दिसते. ओके थोडा खर्च जास्त येते. अच्छा अच्छा अच्छा. तर समजा 100-150 रुपयाला एक्स्ट्रा पडते हा याच्यापेक्षा. अच्छा अच्छा 100-150 एक्स्ट्रा. लेबर चार्ज थोडा जास्त लागतो. हा बघा हा स्वस्तिकचा आहे. अच्छा सागर ज्वेलरीचा प्रॉपर. आणि हा आरबी हा 100 मिलीचा आहे. अच्छा अच्छा आणि हा 100 50 मिलीचा. आणि आपले हे कॉईन बिस्किट दाखवा जरा ते. अर्धा 1 2 5 आणि 10. ओके थँक्यू. 20. अच्छा 20 ग्रॅमचा आहे. 25 ग्रॅमचा पण आहे का? अच्छा हा बघा हा 25 ग्रॅमचा आहे. अच्छा वजन आहे 50 ग्रॅमचा पण आहे. ओके चला फायनली कॉईन घेतलेला आहे आणि अवश्य भेट द्या सागर ज्वेलरी उल्वे सेक्टर 20 सागर ज्वेलर्स ट्राय सिटी एव्हेन्यू प्लॉट नंबर 181. आणि सोमवारपर्यंत कधीपर्यंत आता चालू असणार? हा शेवटचा सोमवार चालू असणार. त्याच्यानंतर परत सोमवार बंद. आणि जे आपण मागच्या व्हिडिओ मध्ये ऑफर सांगली ती कधीपर्यंत आहे? ते पण 26 तारखेपर्यंत ऑफर आहे. 26 तारखेला होणार. 27 तारखेचा त्याचा ड्रॉ आहे. अच्छा 27 तारखेचा ड्रॉ आहे. ओके 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 ओके. तर आम्ही घेतली वस्तू. चला भेटू. थँक्यू. चला भेटू. तर फायनली आता सोन्याची पण खरेदी आपली झालेली आहे आणि आता आम्ही चाललो घरी. हा हा पाठवणं काही टेन्शन नाही. अरे हा गिफ्ट पण दिलाय ना. ओके 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 चालेल. आता आम्ही घरी आलोत आणि स्नेहा आता थोडीशी भांडी राहिली ती साफ करते. पूजा वगैरे आता करणार. एक काम करतो तू आपल्यासाठी ना चहा बनवतो पियाला. कुठला चहा विषय साखरेचा का गुळाचा? चालेल ठीक आहे. येता वेळी मार्केट मध्ये भाजी आणली काकडी ठीक आहे मटर. आज बघा माझ्यासाठी आज स्पेशल आहे. रात्री झोपता वेळी राजमा मस्त एक बॉईल करणार आणि खाणार. हो हो चालेल चालेल. मग तुम्ही इथे इंडियामध्ये कधी येणार? डिसेंबर मध्ये येणार का ताई? मी डिसेंबरला येणार पण ना तेव्हा पण मला लागणार आहे कारण माझं सासरी आणि माहेरी तेव्हा तुमचा नवीन स्टॉक येईल ना मग तेव्हा मग मी ऑर्डर करू शकतो. माहिती आहे मी एकदम म्हणजे ग्रीन शीट सांगू का मी आता जूनला झाली
मी माझ्या सासरी तुमच्या मसाल्याशिवाय जेवण नाही बनवलेलं. थँक्यू. मी जेवण बनवत होती ना तर मला घरातले सारखे काय टाकतेस का काय टाकतेस, मी अक्षरशः लपून लपून तो मसाला टाकत होते. माझी वावा करून घ्यायची. नंतर मी सांगितलं हा मसाला वापरते. आणि पण ताई आम्ही जसं सांगतो तसं आहे ना मसाला एकदम. मी स्टॅम्प पेपरवर लिहून मला दुसरा मी कुठलाच मसाला मी टाकत नाही. इव्हन फक्त तो मसाला आणि हळदीवर माझं काम होऊन जातं. थँक्यू. माझ्या घरात पावभाजी बिर्याणी या मसाल्याशिवाय एक्स्ट्रा माझ्याकडे कुठलेच मसाले नाही. आणि मला इतकं बरं वाटतं, कन्व्हिनियंट वाटतं की ते डबे साठायचे ना. हा तेच ना, आम्ही पण तेच मसाला बनवता वेळी तेच विचार करून बनवला की जर आपण जर कस्टमरला काही देतोय तर त्याचं म्हणजे ते 10-12 कामांमधले जर एकीच याच्यामध्ये बनत असेल तर चांगली गोष्ट आहे ना, समोरच्याला पण घ्यायला परवडेल ना. मी सांगू का, मला जर चान्स मिळाला ना तर मी तुमची फ्रँचायझी घेईन इकडे. खरंच सांगते, ते माझ्या आजचं अक्षरशः माझ्या नवऱ्याच्या ऑफिस मधले नाव काढतात. काय पहिली काय बनवते, किती टेस्टी आहे आणि काय. माझ्या नवऱ्याची कॉलर टाईट होते मसाला काम करायला. मी म्हणलं की यांना मेसेज किती करणार, मला कॉल करून हे सांगायचं होतं की फक्त बायकाच नाही तर माणसांना पुरुषांना पण हा मसाला खूप इझी वाटतं युज करायला. थँक्यू. मला कालपासून डोकं नाही तू पहिला मसाला मागव, तू काही कर मसाला मागव, माझं आपले जे घेत आहेत ना त्यांच्याकडे पाठवून घे, मग माझं काम होईल. कारण तो लेट येणार आहे, तो नंतर येणार, मी आणि माझा मुलगा आधी आहे. थँक्यू सो मच ताई, खरंच खूप छान फीडबॅक दिला तुम्ही, खरंच खूप छान. नाही म्हणजे तो मसाला इतका की वर्षभर झाला माझा आता संपत आलाय ना, पण ते भीती एक राहते की अरे इथे आता मसाला संपत, इथे कुरिअर कोणी येत असेल तर मला आणायला काय वाटत नाही. 1 किलो माझा इथे काय आम्ही तिघच आहे त्यामुळे इतकं काय भरमसाठ लागत नाही. हा बरोबर. बरोबर. आणि इतकं टेस्टी ना की अश्विन, मला ते म्हणतात ना की गीतावर हात ठेवून खरं बोलायचं. अरे बापरे ताई बस, कारण तुम्ही एवढं बोलताय, मला विश्वास आहे तुमच्यावरती ताई. नाही कारण मला तसं हात ठेवून माझा मुलगा स्पायसी जेवत नव्हता. माझा मुलगा फिश चिकन वगैरे काहीही खात नव्हता. मी देवशपथ सांगते, हा मसाला वापरायला घेतला आणि माझ्या मुलाने अक्षरशः भाजी चिकन पासून सगळं तो आता त्याला म्हणजे. तर आता आमची पूजा वगैरे झालेली आहे आणि आम्ही दोघेजण खूप थकलो होतो, म्हणून त्यासाठी थकान मिटवण्यासाठी दोघांसाठी मी चहा बनवतोय. तर फायनली चहा झालेला आहे, चला चहा पिऊया आता. तर सानू तिथे रांगोली काढते आणि लिचू पण बघते बघा, एकदा तुम्हाला दाखवते बघा. सानू रांगोली काढते आणि लिचू बघा कशी बघते. नाही हा. आणि बघा इथे बाबांची पण मस्तपैकी आज आम्ही पूजा केली. आज म्हणजे आम्ही डेली करतो, पण आज कसं थकून आलो होतो, फ्रेश झालो. कालपासून हार पण नव्हता लावला, आज हार पण आणला मार्केट मधला. खूप दमलेलो फुल, पण एनर्जी काय थांबलेली नाही. सण आहे म्हणून साजरा करायचा आहे. उद्या छान फराळ करूया. हा बरोबर, चालेल. आणि दुपारी आम्ही गेलो मार्केटमधनं जाऊन आल्यावरती सागर ज्वेलरी मध्ये गेलो. धनतेरस आहे तर कसं आजच्या दिवशी कोण सोना खरेदी करतो, चांदी खरेदी करतो, भांडी घेतो. तर आम्ही पण विचार केला चला आजचा चांगला मुहूर्त आहे, चांगला दिवस आहे, तर आपण पण थोडीशी काय इन्व्हेस्ट करूया. घराचा विचार करतो तर ते मग नंतर इन्व्हेस्टमेंट मध्ये जाणार आहे. ते लावलाय की आपण घेऊया पटकन, आणि चांगला दिवस होता, शुभ दिवस म्हणून घेतला आपण. आणखीन आपण काल एक ब्लॉग अपलोड केला, त्याच्यामध्ये तुम्हाला आम्ही चॅलेंज दिला, म्हणजे गिव्ह अवे आपण करणार आहोत. जो कोणी कमेंट करेल त्याच्या कमेंट वरती जर 200 लाईक आले ना तर त्याला आपण देणार साडी. तर 1-2 कमेंट अशा आल्या का म्हणजे हार्ड चॅलेंज आहे, म्हणजे 200 लाईक इझिली नाही येऊ शकत. काल तसं वाटत होता, पण आपण असं बोललो, पण ठीक आहे आता आपण विचार केला की 200 नाही तर चला 100 देतो. 100 इझी होतील, इझी केलं ना तर कोणी इझिली साडी घेऊन जाईल. टार्गेट बरोबर, कारण बघा एवढं तर पाहिजे ना. आपण चांगली साडी देणार तर तुम्ही 100 तुम्ही इझिली करू शकताय. इझिली येतात एका कमेंट.
तुमच्यावरती की तुम्ही 60-50 कमेंटला लाईक कुठून घेऊ शकता, तुमच्या फॅमिली रिलेटिव्हला सांगू शकता. तुम्ही शेअर करा व्हिडिओ, सांगा का माझ्या कमेंटला लाईक करा, बरोबर ज्यांना ना, 100 मिळून जाईल like तुम्हाला त्यांना साडी. साडी मिळेल. आणि तुम्हाला तर माहिती आहे आपण साड्या तर चांगल्याच देतो, अशा म्हणजे काही पण साडी देणार नाही. तर दुसरी गोष्ट मग नंतर खूप थकलो होतो, स्नेहा पण खूप थकली होती, स्नेहा पूजा करत होती, तर स्नेहासाठी मस्त गरम गरम चहा बनवला आणि आता चहा घेतो या सर्वांनी चहा पियाला. आणि आता आपण या ब्लॉगला एंड करूया, नाहीतर ब्लॉग खूप मोठा होईल. रेसिपी पण दाखवची आहे मला एक नवीन युनिक अशी रेसिपी, तर विचार केला आज जाऊ द्या, आता आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये मग दाखवूया. चालेल व्हेज अशी युनिक रेसिपी. आणि आजचा हा पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगा. आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आमचा आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक, चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत बाय बाय.